एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। रेडीमेड कपड्यांच्या व्यवसायातील लाखो रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुण्यातील संत तुकाराम नगर पोलिसांनी उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथून मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्यांचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणात व्यापारी मयूर बांगा यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पुण्यात नेण्यात आले आहे। व्यावसायिक प्रचित प्रभू छाबडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रवी बटलिया यांनी महाराष्ट्रात रेडीमेड कपड्यांची मोठी विक्री होईल असे आश्वासन देत पुण्यातील मोरवाडी अजमेरा परिसरात गोदाम सुरू करण्यास प्रवृत्त केले। त्यानंतर विक्रीसाठी दिलेला मोठ्या प्रमाणातील रेडीमेड कपड्यांचा माल उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याला विकण्यात आला। मात्र त्या विक्रीतून मिळालेली रक्कम व्यावसायिकाला न देता तिचा कथित अपहार करण्यात आला। व्यावसायिकाने वारंवार विक्रीचा हिशोब मागितल्यानंतरही आरोपी रवी बटलिया टाळाटाळ करत राहिला। संशय आल्याने छाबडा स्वतः गोदामात गेले असता तेथील बहुतांश माल गायब असल्याचे दिसून आले। चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांना हा माल उल्हासनगरातील एका व्यापाऱ्याला विकल्याची माहिती दिली। त्यानंतर संत तुकाराम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी फसवणूक व अपहाराच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। तपासादरम्यान पुणे पोलिसांनी आरोपी रवी बटलिया याला सोबत घेऊन उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील व्यापारी मयूर बांगा यांच्या दुकानावर छापा टाकला। या कारवाईत मोठ्या प्रमाणात रेडीमेड कपड्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। आवश्यक चौकशी व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पोलिसांनी मयूर बांगा यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पुण्याला नेले आहे। जप्त करण्यात आलेल्या मालाच्या खरेदी विक्री व्यवहारात मयूर बांगा यांची नेमकी भूमिका काय होती, त्यांना मालाच्या वास्तविक स्थितीची माहिती होती का, तसेच या संपूर्ण व्यवहारात त्यांचा सहभाग होता का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। जप्त माल व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, एसएस न्यूज, उल्हासनगर।